हॅलो नमस्कार, मी आहे गोयची पोरगी आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप खूप प्रेम द्या आणि आशीर्वाद द्या की माझा यूट्यूब चॅनल खूप चांगला चालू दे. मराठी तेवढी चांगली कळत नाही मला, पण मी ट्राय करते बोलायला. कारण माझी लँग्वेज जी आहे ती कोकणी आहे. मी कोकणीमध्ये जास्त बोलते, तरी पण मराठी मला आवडते म्हणून मी मराठीमध्ये पण चॅनल सुरू केला आहे. कारण माझी मराठी पण चांगली होते. जेवढं मी बोलेन तुमच्याशी तेवढं मी म्हणजे मला ते शब्द सापडतील बोलताना. काहीतरी नवीन शिकेन मी तुमच्याकडून. काही चुकलं असेल तर मला माफ करा, मी आधी सांगते. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. हां, आणि मराठी मला चांगली शिकवा. म्हणजे काही चूक वगैरे झाली असेल तर मला शिकवा. हळूहळू मला ना स्पीडमध्ये बोलायचं आहे, पण ते थोडंसं मला आधी विचार करावा लागतो आहे की पुढं काय बोलायचं आहे. असं करून मी हा व्हिडिओ करते आहे. पहिला व्हिडिओ माझा खूप शॉर्ट असेल, कारण फक्त इंट्रो देणार आहे मी. कारण मी गोव्याची आहे आणि माझ्या चॅनलचं नाव मी गोयची पोरगी ठेवलं आहे. हे जे खूप जुनं चॅनल होतं माझं, मी डिलीट केलं होतं, पण आता पुन्हा मी सुरू केलं आहे गोयची पोरगी ह्या नावाने. तर मी माझे अपडेट्स देत राहीन. मी सध्याला कामाला गोव्यालाच आहे. एक ऑफिसमध्ये म्हणजे टुरिस्ट येतात ना गोव्याला, म्हणजे क्रूज पार्टी वगैरे तसं करायला त्यांचे पॅकेजेस वगैरे असतात, ते पण मी देते. कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही पण मला कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. मी काम सोडणार आहे तसं आता, कारण मी प्रेग्नेंट आहे म्हणून. आणि म्हणून आता ही सुरुवात करते आणि तुमच्यासोबत सगळं काही अपडेट करीत राहीन मी. तुमच्यासोबत गप्पा मारत राहीन. तुम्ही मला आशीर्वाद द्या, म्हणजे बाळाला म्हणजे आशीर्वाद द्या की सगळं काही चांगलं होऊ दे. आणि असंच मी बाळाबद्दल आणि माझ्याबद्दल सगळं काही शेअर करेन. हां, आणखी काही उत्सुकता असेल तर मला गोव्याबद्दल जाणून घ्यायची असेल तर ते पण तुम्ही मला मेसेज करू शकता कमेंटमध्ये. मी नक्की उत्तर देईन. हा माझा पहिला आहे, तो शॉर्ट आणि स्वीटच ठेवते मी. आणखी मी काय करावं असं काही तुमच्याकडे आयडियाज असतील, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला असेल तर तुम्ही मला सांगू शकतात. किंवा काही चुका असेल माझ्या ते पण सांगू शकता. व्हॉइस थोडासा हळू येणार आहे, कारण मी कॉलर माईक वगैरे काहीच मायक्रोफोन यूज नाही केला आहे म्हणून. सो ते पण मी बघीन घरी जाऊन. माझ्याकडे आहे, पण तो मी यूज करीन. आणि काही चूक झालं असेल, चुकीचं मी काही बोलले असेल तर मी आधीच सॉरी म्हणते. आणि तुम्ही मला कधी पण करेक्ट करू शकता, कारण मी शिकत आहे. तुमच्याकडून खूप काही शिकायची अपेक्षा आहे मला, आणि शिकून घ्यायची पण मला स्वतःकडून अपेक्षा आहे. सारखं बोलते ना मी जे काही आहे. कधी कधी ना मी बोलते पण मला अर्थ समजत नाही, पण प्लीज समजून घ्या तुम्ही. आणि काही चुकीचं कधी बोलले ना, म्हणजे असं बोलताना म्हणजे अर्थ काही चुकीचा निघाला असेल तर समजून घ्या की ते मला चुकीचं बोलायचं नसेल म्हणून, आणि कोणाची भावना दुखायची नसेल म्हणून. एवढंच मी बोलते. आणि हा छोटासा जो माझा पहिला व्हिडिओ आहे तो मी इकडे संपवते. आणि कोणाला जर पॅकेज वगैरे हवे असतील तर तुम्ही कमेंट पण करू शकता. कमीत दरामध्ये मी देऊ शकते, म्हणजे माझ्या बॉसकडे विचारून. कारण मी तर आता काम सोडणार आहे तसं, पण मला तर काहीच नाही आहे आता. मी सॅलरीवर आहे, मी एजंट वगैरे नाही आहे, मी ऑफिसमध्ये असते. हे बघू शकता माझ्याकडे लॅपटॉप आहे, म्हणजे बुकिंग वगैरे घेते मी. सो असं समजू नका की मी एजंट आहे, मी एजंट नाही आहे. सो माझं काही कमिशन असेल असं वगैरे काही तुम्ही डोक्यामध्ये ठेवू नका. मी बस तुम्हाला बॉसचा नंबर पाहिजे तर डायरेक्ट देऊ शकते, तसं पण आहे. आणि पॅकेजेस काय आहे ते थोडंसं काही मला माहिती आहे, ते पण मी तुमच्याकडे शेअर करू शकते. हे बघा, स्कूबा आहे, मग वॉटर स्पोर्ट्स आहेत, 5 ॲक्टिव्हिटीज असतात. पावसामध्ये हे पॅरासेलिंग नाही देत, कारण पावसामुळे ते गडबड होऊन जाते म्हणून. डिनर क्रूज असतो जो रात्रीचा असतो. लंच क्रूज सुरू होणार आहे गोव्यामध्ये. आता सध्याला लक्झरी क्रूज गोव्यामध्ये बेस्ट चाललेली आहे. ती बेस्ट क्रूज आहे.
लक्झरी सोफा सिटिंग वगैरे आहे, त्यात AC वगैरे, लाईट्स वगैरे खूप चांगले आहे. बड्डे वगैरे सेलिब्रेट करायचं असेल ना, म्हणजे ज्यांचं बजेट थोडं असं चांगलं असेल ते करू शकतात त्या क्रूजवर. त्या क्रूजवर मी माझ्या बॉसने मला फ्रीमध्ये 2 वेळा नेलं आहे, म्हणजे ट्रेनिंगसाठी नेलं होतं. म्हणजे कसं काय आहे ते बघ आधी तू, तेव्हाच तू दुसऱ्यांना सांगू शकते, म्हणून म्हणजे ऑफिसमध्ये एक्सप्लेन करू शकते की काय काय असतं हे क्रूजवर. असं आमचे पॅकेजेस पहिलेच लिहिलेले आहेत सरने, असं नाही आहे की मी काही एक्स्ट्रा सांगू शकते, असं आधीच लिहिलेले आहे. आणि किती कमी करू शकते हे पण सांगितलं आहे, म्हणजे ज्यांना खरंच करायचं आहे. असं काही क्लायंट्स असतात ना की बजेट नसतो, मग ते थोडंसं कमी करतात, कारण स्वतःचीच क्रूज असल्याने असं करू शकतात. जेव्हा दुसऱ्याची क्रूज असते ना तेव्हा करायला खरंच नाही भेटत. जर तुम्ही डायरेक्ट त्या ओनरशी गेलात ना तर तुम्हाला चांगल्या दरामध्ये मिळतं ते, असंच. सो हे क्रूज जे आहे जुहूमध्ये लक्झरी क्रूज जे बॅस चालतं आहे ते आमच्या स्वतःच्या मालकाचं आहे, जे माझं मालिक आहे त्याचं आहे बॉसचं. सो ते कमी करून देतात कधी कधी, पण जेव्हा सीझन असतो तेव्हा ते कमी करत नाही, कारण तेव्हाच तो वेळ असतो म्हणजे काहीतरी ते कवर करायचं त्यांचं. बाकीच्या वेळेत ते देतात थोडं कमी करून. सो तुम्ही त्याबद्दल पण विचारू शकता. हा छोटा छोटा करता करता व्हिडिओ कामाचं असेल, माझ्याबद्दल इन्फो देता देता, कामाचं इन्फो देता देता हा 6 मिनिटाचा क्रॉस झाला आहे व्हिडिओ, म्हणून इकडेच थांबवते मी. इकडे गाड्या वगैरे कंटिन्यू चालू असतात, मेन रोडलाच आहे. कोणाला कधी ऑफिसमध्ये पण यायचं आहे, बॉसशी डायरेक्ट बोलायचं असेल तर पण तुम्ही सांगू शकता. तर हा व्हिडिओ मी इकडेच थांबवते आणि माझे अपडेट्स येतच राहील तुमच्याकडे. तर बाय बाय, असंच प्रेम ठेवा. तुमची बोईची पोरगी. बाय.